कमल ब्लिस रिसॉर्ट जो भीमाशंकर हिल्स या नावाने पण येथे ओळखला जातो, जो मुंबई पुणे ठाणे शहरापासून जवळ नेरळ आणि कर्जत रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेला अगदी दोन्ही स्टेशन पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी दोन्ही स्टेशनवरून शेअर इको ऑटोने अगदी 70 ते 80 रुपयात येता येते. स्विमिंग पूल, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, लाईव्ह सिंगिंग, डीजे नाईट, इंडोर आउटडोर गेम्स, थिएटर, जिम, फन ॲक्टिव्हिटी, विकेंडला चिल वाईब्स हे सर्व एकाच ठिकाणी असावे असे विचार करत असाल तर हा रिसॉर्ट त्याला उत्तम पर्याय आहे. ते पण अगदी 1400 ते 1600 रुपयात. पण एकच अट, 20 जणांच्या वरती असावा ग्रुप. तर मित्रांनो, या व्हिडिओत संपूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोअर करेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझे नाव ट्रेकर प्रणय. आज आलो आहोत ते कमल ब्लिस या रिसॉर्टला. हे नेरळच्या जवळ आहे. जवळजवळ 40 लोकांचा ग्रुप आहे. बराच एन्जॉयमेंट असणार आहे. त्याआधी हा रिसॉर्ट जो आहे तो एक्सप्लोअर करूयात. चला तर. हे पहा, कमल ब्लिस रिसॉर्टचा हे जे आहेत हे अपार्टमेंट टाईप आहेत. एक साईडला तुम्ही पाहू शकता इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. एक साईड डेव्हलप आहे आणि ह्या साईडला पण अपार्टमेंट आहेत आणि इथे विलाज आहेत, प्रायव्हेट विलाज त्या साईडला पण आहेत. ते मी दाखवेल तुम्हाला. आणि ह्याच्या मागे पूल आहे, तो पण एक्सप्लोअर करूयात. आम्ही या अपार्टमेंटमध्ये राहणार आहोत. रिसेप्शन एरिया आहे, पाहू शकता या बिल्डिंगचा. सुंदर आहे ग्रुपसाठी. हा स्पेशियस रूम आहे. 5 जणांसाठी हा अकोमोडेट केला जातो. असेच कपल रूम्स पण आहेत. जशी तुमचे ग्रुपची साईज असेल किंवा कपल्स असतात तसे ते रूम अलोकेट केले जातात. हे नवीन बिल्डिंगमधले कन्स्ट्रक्शनमधलं आहे. आपण ओल्ड बिल्डिंगमधला पण पाहणार आहोत. हे पहा, सोफा, त्याच्यासोबत तुम्हाला बाकी अम्युनिटीज पण दिले आता. पाहूयात. हे पहा, गॅलरी. या रूम्समध्ये फ्रीज पण मोठे आहेत. न्यू कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे. वॉशरूम पाहूया. हे पहा, हा क्लब हाऊस आहे आणि इथेच आतमध्ये एंट्री करावी लागते आपल्याला थिएटर आणि पूलसाठी जाण्यासाठी. आणि लंच अँड डिनर पण आतमध्येच होतो. बघा, रिसेप्शन आहे इथे. हे इथून पाहू शकता. हे आतमध्ये या रेसिडेन्सीच्या इथलं काउंटर आहे आणि इथे पुढेच हा थिएटर रूम आहे, सुंदर असा. पुढे पूल आहे. पूल पाहूयात आपण. सुंदर असं पूलच्या बाजूला असं बसून खायला आहे. ते पाहू शकता पूल आहे आणि त्याच्याच बाजूलाच इथे आहे, इथे काउंटर लागतो. हे पाहू शकता तुम्ही. कॅरम बोर्ड आहे, फुटबॉल पण आहे आणि चेस पण आहे. हे इंडोर ॲक्टिव्हिटी आहेत. आउटडोर पण तुम्हाला दाखवेल उद्या. इथे जिम पण आहे. जर तुम्ही 2-3 दिवसाचा स्टे असेल इथे फिटनेससाठी, फिटनेस लवर इथे येऊ शकतात. इथे जिम करू शकतात. असं मी पाहताय हा कॉन्फरन्स हॉल आहे. इथे तुम्ही बर्थडे पार्टी वगैरे काही ऑर्गनाईज करू शकता, इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता. समोर ऑर्केस्ट्रा चालू आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व आनंद घेत आहेत त्या लाईव्ह ऑर्केस्ट्राचा. हा फक्त सॅटर्डे नाईटला असतो आणि इथेच तुम्ही जेवूही शकता. इथे लंच अँड डिनरचाही इथे ऑप्शन आहे. इथेच तुम्हाला करायचे. तिथे समोर काउंटर पाहताय तुम्ही आणि इथे आतमध्ये पण बसू शकता तुम्ही. हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतात. तुम्ही इथे आतमध्ये बसू शकता, AC मध्ये आहे आणि बाहेर ओपनमध्ये आहे. त्याच्या बाजूला पूल आहे. हा सर्व आनंद घेऊ शकता तुम्ही ऑर्केस्ट्रासोबत. लाईव्ह ऑर्केस्ट्रानंतर DJ नाईट ऑर्गनाईज आहे, त्याचा आनंद घेतो आम्ही. हा अगदी 11:30 पर्यंत चालला. हा पहा, विला कॉटेज. सुंदर आहे आतलं इंटिरियर पण. हा मॉर्निंग व्ह्यू पहा, सुंदर असा. मध्ये बसायलाही आहे. आम्ही याच जुन्या अपार्टमेंटमध्ये आम्ही राहिलो. आमच्याकडे त्या अपार्टमेंट आणि ह्या अपार्टमेंटचे रूम्स होते. आम्ही हा सिलेक्ट केला कारण की इथे मोठमोठ्या बाल्कनीज आहेत. हे पहा, सुंदर, स्पेसियस आणि डेकोरेटिव्ह असे हे रूम. ही अकोमोडेशन अशी आहे, वर खाली 2 बेड
इथे दोन लोक राहू शकतात, तिथे एक, म्हणजे टोटल 5 लोक इथे राहू शकतात आरामशीर. हे पाहू शकता, इथे किचन पण आहे आणि हे वॉशरूम आहे. गॅलरी पाहूयात, गॅलरीचा व्ह्यू. इथे गॅलरी आहे, पाहू शकता, चिल मारण्यासाठी. इथे हे समोर पाहताय ते विलाज आहे त्यांचे. विलाजचे अकोमोडेशन वेगळं आहे, प्रायव्हेट विलाज आहेत आणि हे अपार्टमेंट आहेत. पण हे आम्ही जे आहे ते प्रीमियम रूममध्ये आहे. डिलेक्सचं पण पॅकेज आहे. पहा, हा पूल आहे. हा पूल जो आहे ॲज पर एवढे जे अकोमोडेशन आहे त्यानुसार हा पूल छोटा आहे. हार्डली 20-25 जणांसाठी इनफ आहे. हे मोठे मैदान आहे, इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन वगैरे, यासाठीच हे बनवलेलं आहे. हे मैदान जे आहे एक्झॅक्ट पूलच्या बाजूलाच आहे, पाहू शकता तुम्ही. इथे पहा, हे प्रायव्हेट विलाज आहेत. हे यांनी असे प्रायव्हेट विलाज साईडला आहेत एकदम, म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नाही. हे पाहू शकता. हा विला मला खूप रात्रीचा आवडलायचा. व्ह्यू तुम्हाला मी रात्री दाखवला. एकदम सुंदर लाईटिंग आणि डेकोरेशन केलं इथे आतमध्ये. हे पाहू शकता विलाजचा आसपासचा. वेगळाच एन्व्हायरमेंट आहे इथे. रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडी आहेत. तुम्ही विलाज साईडला जा किंवा इथेही जा, पाहू शकता. हे पहा समोर माझ्या गल्फ कार आहे, ती गल्फ कार पाहूयात. याचा टायमिंग असतो, तो टायमिंग 10 नंतर आहे. हे संपूर्ण रिसॉर्ट ह्या कारने फिरवलं जातं. मला इथे लहान मुलांच्या करमणुकीसाठी समोर पाहायला मिळालं, तिथे जाऊया. तिथे आहे आपल्याला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण पाहायचे आहेत, जे 9 पासून स्टार्ट होतात. सकाळी 9 ते 6 आहेत. हे फक्त एवढंच आहे लहान मुलांसाठी. हे पहा, ग्राउंडसाठी, जे ग्राउंडला रूम आहेत त्यांच्यासाठी असं पुढे तिथे पण लॉन होता. इथे पण आहे छोटासा, असं पुढे पाणी आहे. हे रिसेप्शनच्या मागे पण पूल आहे, तो पूल पाहूयात. पहा पूल. इथे पण सेम जे ग्राउंडला आहेत रूम्स त्यांच्यासाठी हे असे एक्स्ट्रा लॉन्स आहेत. पूल पहा. पण हा पूल जो आहे हा अगदी छोटासा आहे. इथे फक्त पाय टाकून असं बसू शकतं, त्यासाठी आहे कदाचित. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट स्टार्ट झाला आहे. एक्झॅक्ट टायमिंगला स्टार्ट होतो इथे आणि टायमिंगला बंद होतो, पाहू शकता. मिसळ पाव वगैरे आहे, पोहे आहेत ब्रेकफास्टला. हे पुढे पाहताय तुम्ही रोप सायकलिंग, बर्मा ब्रिज. हे पहा रोप सायकलिंग. वॉल क्लिनिंग पण आहे, ते मुलगी पण पाहतात. या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत या 2 पासून 5 वाजेपर्यंत असतात. हे इथे पाहताय, इथे बॉडी झोमिंग आणि बुल राईड ह्या ॲक्टिव्हिटी होतात. ह्या संध्याकाळी 5 नंतर असतात, 8:30पर्यंत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.